नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय भरती या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये कोणत्या दुरुस्तीने जोडली गेली? ऑप्शन आहे ए 42वी दुरुस्ती, बी 42वी दुरुस्ती 1976, सी 44वी दुरुस्ती, डी 86वी दुरुस्ती. आणि आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 42वी दुरुस्ती 1976. आता पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाला रीट जारी करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? ऑप्शन आहे ए कलम 32, बी कलम 131, सी कलम 226, डी कलम 368. आणि उत्तर आहे ऑप्शन सी कलम 226. आता यानंतरचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाला थेट मूलभूत हक्कांसाठी दाद मागण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? ऑप्शन आहे ए कलम 124, बी कलम 32, सी कलम 226, डी कलम 136. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कलम 32. आता यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील न्यायिक पुनरावलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू ही संकल्पना कुठून घेतली आहे? तर ऑप्शन आहे ए ब्रिटन, बी आयर्लंड, सी अमेरिका, डी कॅनडा. आणि उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका. आता यानंतरचा प्रश्न आहे, लोकशाहीचा आत्मा असे कोणत्या हक्काला म्हटले जाते? तर ऑप्शन आहे ए समानतेचा हक्क, बी जीवनाचा हक्क, सी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, डी धार्मिक स्वातंत्र्य. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क. आता पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश हटविण्याची प्रक्रिया कोणत्या आधारावर होते? तर ऑप्शन आहे ए राज्यपाल आदेश, बी मुख्यमंत्री शिफारस, सी संसदेचा महाभियोग, डी सरन्यायाधीश आदेश. आणि उत्तर आहे ऑप्शन सी संसदेचा महाभियोग. आता यानंतरचा प्रश्न आहे, भारतात कॉलेजियम सिस्टीम प्रथम कोणत्या प्रकरणातून विकसित झाली? ऑप्शन आहे ए गोलकनाथ केस, बी 3 जज केस, सी केशवानंद भारती केस, डी मनुश्री केस. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 3 जज केस. आता पुढचा प्रश्न आहे, केशवानंद भारती खटल्यात कोणता सिद्धांत मांडण्यात आला? तर ऑप्शन आहे ए न्यायिक सक्रियता, बी मूलभूत संरचना सिद्धांत, सी नैसर्गिक न्याय, डी लोकहित याचिका. आणि उत्तर आहे ऑप्शन बी मूलभूत संरचना सिद्धांत. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया, उच्च न्यायालयातील ॲडव्होकेट जनरलची नियुक्ती कोण करतो? ऑप्शन आहे ए मुख्यमंत्री, बी राष्ट्रपती, सी राज्यपाल, डी सरन्यायाधीश. आणि उत्तर आहे ऑप्शन सी राज्यपाल. आता पुढचा प्रश्न आहे, रूल ऑफ लॉ ही संकल्पना भारतीय संविधानात कुठून आली आहे? ऑप्शन आहे ए अमेरिका, बी ब्रिटन, सी फ्रान्स, डी जर्मनी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ब्रिटन. आता पुढचा प्रश्न आहे, कोणत्या दुरुस्तीने शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क बनवला? तर ऑप्शन आहे ए 42वी, बी 44वी, सी 86वी, डी
73वी. तर उत्तर आहे ऑप्शन सी 86वी. 86व्या दुरुस्तीने शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क बनवला. आता पुढचा प्रश्न आहे, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन PIL मध्ये अर्ज कोण करू शकतो? तर ऑप्शन आहे ए फक्त पीडित व्यक्ती, बी वकीलच, सी सरकारी अधिकारी, डी कोणतीही सार्वजनिक हिताची व्यक्ती. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कोणतीही सार्वजनिक हिताची व्यक्ती. आता पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्यास कोणते कलम आहे? ऑप्शन आहे ए कलम 32, बी कलम 226, सी कलम 136 स्पेशल लीव पिटिशन, डी कलम 368. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कलम 136 स्पेशल लीव पिटिशन. आता पुढचा प्रश्न आहे, न्याय मिळण्याचा हक्क राईट टू जस्टिस अप्रत्यक्षपणे कोणत्या कलमात अंतर्भूत आहे? तर ऑप्शन आहे ए कलम 14, बी कलम 21, सी कलम 19, डी कलम 32. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कलम 21. आता पुढचा प्रश्न आहे, ई कोर्ट्स प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए नवीन न्यायालय उभारणे, बी न्यायाधीश भरती, सी न्याय प्रक्रिया डिजिटल करणे, डी कायदे बदलणे. आणि उत्तर आहे ऑप्शन सी न्याय प्रक्रिया डिजिटल करणे. आता पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात सेक्युलर हा शब्द कोणत्या दुरुस्तीने जोडला? तर ऑप्शन आहे ए 44वी, बी 42वी, सी 52वी, डी 73वी. आणि उत्तर आहे ऑप्शन बी 42वी. भारतीय संविधानात सेक्युलर हा शब्द 42व्या दुरुस्तीने जोडला. आता पुढचा प्रश्न घेऊया, कोणत्या प्रकरणात राईट टू प्रायव्हसी हा मूलभूत हक्क घोषित झाला? ऑप्शन आहे ए मेनका गांधी केस, बी गोलकनाथ केस, सी पुट्टस्वामी केस, डी केशवानंद केस. आणि उत्तर आहे ऑप्शन सी पुट्टस्वामी केस. आता पुढचा प्रश्न आहे, लोक अदालतचा निर्णय कसा असतो? ऑप्शन आहे ए अपील योग्य, बी तात्पुरता, सी अंतिम बंधनकारक, डी सल्लागार स्वरूपाचा. आणि उत्तर आहे ऑप्शन सी अंतिम व बंधनकारक. आता यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील सर्वात लांब कलम कोणते आहे? ऑप्शन आहे ए कलम 21, बी कलम 32, सी कलम 368, डी कलम 226. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कलम 368. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.